तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। हैदराबाद गॅझेटियर बाबत शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका। शासन निर्णयाविरोधामध्ये मुंबई कोर्टात आतापर्यंत 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। ॲडव्होकेट विनीत धोत्रेंच्या जनहित याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। शिवा संघटनेच्या याचिकेवर 25 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तर 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची देखील मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। हैदराबाद गॅझेटियर बाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। शासन निर्णयाविरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आतापर्यंत 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांच्या जनहित याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। तर शिवा संघटनेच्या याचिकेवर सुनावणी ही 25 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टात पार पडेल। 2 सप्टेंबरला शासनाकडून जो निर्णय घेण्यात आला तो रद्द करण्याची या याचिकेमधून मागणी करण्यात आली आहे आणि सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। तर हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना आरक्षण द्यावं असा शासनाने जीआर काढला होता, पण याच जीआरला आव्हान देणाऱ्या 2 याचिका या कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, जेव्हा हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देणार असा जीआर काढण्यात आला, त्या जीआरला तेव्हा देखील आपण जेव्हा बोललो तेव्हा देखील बरेच याला कायद्याच्या ज्या आहेत त्याला म्हणजे याचिका दाखल करण्याचा जो काही अधिकार आहे तो याचिका दाखल करताना याचिका दाखल केल्या, पण या संदर्भामध्ये आता सुनावणी देखील होणार आहे, त्या संदर्भात काय सांगाल? प्रियंका, 2 महत्त्वाच्या गोष्टी या याचिकांमधून समोर येत आहेत की आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार आणि संविधान या ज्या आधारावर जर का बघितलं तर 52% आरक्षण एवढीच मर्यादा आहे। आणखी ही मर्यादा पूर्णपणे ओलांडणं हे पूर्णपणे असंवैधानिक आहे असा दावा या याचिकांमध्ये करण्यात आला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा जर का याचिकांमध्ये असेल की हैदराबाद गॅझेट हे कालबाह्य आहे। कालबाह्य झालेल्या गॅझेटचा तुम्ही आधार घेऊन जीआर कसा काढू शकतात? हा जीआरच अवैध आहे आणि यामुळे हा रद्द करावा। आणि एका समाजाला दुहेरी आरक्षण का देता हा सवाल सुद्धा या याचिकांमध्ये करण्यात आला आहे। कारण आपल्याला माहिती आहे की एसीबीसीच्या माध्यमातून मराठा समाजाला एक मोठा फायदा 10%चा ऑलरेडी होतोच आहे, जो डिसेंबर 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो दिलासा दिला होता तो, आणि त्यानंतर पुन्हा आता जर का देत असेल तर हे दुहेरी आरक्षणाचा लाभ फक्त एकाच वर्गाला का, हा सुद्धा खडा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। अशा 2 याचिका दाखल झाल्या। आता विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी 18 सप्टेंबरला, तर शिवा संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी ही 25 सप्टेंबरला होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या कोर्टातच या दोघंही जनहित याचिकेची सुनावणी निश्चित झाल्यामुळे या विषयाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे। अर्थात आरक्षणाचा मुद्दा आता हा खऱ्या अर्थानं न्यायालयीन कक्षेमधनं हा नेमका समोर येईल। आणखी नेमकं या विषयामध्ये काय आहे, पण या सगळ्या विषयामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या याचिका दाखल होऊ शकतात याची कल्पना असल्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनीही मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलंय। कॅव्हेट दाखल केलंय त्याचमुळे जीआरला तत्काळ स्थगिती द्या ही त्यांची मागणी मान्य होऊ शकणार नाही। हा सुद्धा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सुनावणी होणार हे निश्चित। निश्चितच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।